संगीताने आपला हात मागे घेतला. तुम्हाला मारून मी का पापाची भागीदार बनू? ठीक आहे, मी नाही जात. तुमच्या आईचं आणि बहिणीचं ऐकून घेईल. आणि तुम्हाला जर पैशाची गरज आहे तर माझी दागिने विकून टाका. संगीता लगेच गहिवरल्यासारखी झाली. नवऱ्याला अडचणीत बघून ती सुद्धा चिंता करू लागली. रवी म्हणाला, मला तुझे दागिने नको, तू फक्त आईचे ऐकून घे. मी आईशी बोलेल, तिला प्रेमाने सांगेल. ती तिघं बहिणींना आता तूच समजावून सांग. सारखं सारखं माहेरी येणं चांगलं नाही. तिघांपैकी एकाएकीने एक एक करून या किंवा 2-2 महिन्यातून या. कारण मी एवढे खर्च आता सहन करू शकत नाही. मी आता थकून गेलो आहे. जबाबदारी सांभाळून आता खूप थकून गेलो आहे. माझ्या वडिलांना जाऊन 10 वर्ष झाली आहे आणि मी तेव्हापासून आजपर्यंत खूप मेहनत करत आहे. तिघा बहिणींची लग्न मी खूप थाटामाटात केली. लग्नात खूप खर्चही केला आहे. 10 वर्षापासून मी हे सर्व करत आहे. तिन्ही बहिणींची लग्न मी आधी केलं आणि त्यानंतरच माझा संसार सुरू केला. आणि जेव्हाही माझ्या घरात, माझ्या संसारात आनंदाचं काही होत असेल तर त्यात या तिन्ही भागीदारी मागायला लगेच येतात. त्यांना यामध्ये आनंद नाही होत. कधी हा खर्च, कधी तो खर्च. मला सांग, मी काय करू आता? माझी सहनशीलता संपत चालली आहे संगीता. यावर संगीता रवीला म्हणाली, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी तुम्हाला इथून पुढे अजिबात त्रास देणार नाही किंवा कंप्लेंट करणार नाही. संगीता पूर्णपणे शांत झाली होती. सासूबाईंचा वेगळाच डाव होता. दोघं नवरा बायकोंमध्ये खूप भांडणं व्हावी असा, पण झालं याच्या उलट होतं. त्या दिवशी संगीता कुणाला काहीच बोलली नाही. घरातली भांडण पाहायला मुली आल्या होत्या, परंतु तसं काहीच झालं नाही. त्या दिवशी संगीताने वरण भात बनवला. यावर सासू म्हणाली, हे काय, तुला माहीत आहे ना की घरी माझ्या मुली आल्या आहेत? त्यावर संगीता म्हणाली, यावेळी माझ्या नवऱ्यावर कर्ज आहे आणि मी तेच बनवेल जे त्यांच्यासाठी किंवा त्यांच्या ऐपतीत आहे असं, जेणेकरून त्यांना त्रास नाही होणार. जर तुम्हाला यामध्ये काही समस्या असेल तर तुम्ही तुमच्या मुलींसाठी स्वतः मागवू शकतात. हे ऐकून सासूबाई एकदम शांत झाल्या, कारण त्यांनासुद्धा थोडीशी चाहूल लागली होती की दुकानात नुकसान झालं आहे. त्यांनी लगेच मुलींना सांगितलं की तुमचा भाऊ खूप टेन्शनमधून जात आहे. त्यावर मुली म्हणाल्या, आम्ही तर इथे वेगळाच खेळ पाहायला आलो होतो, पण झालं या उलट आहे. आई, तू तर सांगत होती की रवी भाऊ खूप रागात आहे. या दोघांचं खूप मोठं भांडण होणार आहे. त्यावर सासूबाई म्हणाल्या, मलाही तेच वाटलं होतं, पण संगीतानं काही प्रतिक्रिया दिलेली नाही रवीला. रवीने मारूनसुद्धा ती दुसऱ्या दिवशी शांत होती. कधीकधी सासूबाई विचार करत असत, आपली धैर्यवान सून, एवढी धैर्यवान सून त्यांना मिळाली आहे. त्यांनी तिच्यासोबत असा व्यवहार खूप चुकीचा आहे. मला कुठे 3-4 मुलं आहेत,
एकासोबत भांडण झालं तर दुसऱ्यांशी मी बोलणार. मला तर एकच मुलगा आहे. असा विचार डोक्यात येताच मुली आईला भरवायचं काम सुरू करायच्या आणि त्या परत तसंच वागत असे. मोठी मुलगी ही खूप चालाक होती. आईला नेहमी तिच्याबद्दल उलट सांगत असे. असेच दिवसामागून दिवस निघून गेले आणि संगीताला एक सुंदर अशी मुलगी झाली.